In this lecture, we are going to study significance of G and A. Significance of G and A. Significance of G and A. Significance of G and means, what do you mean by G? Gibbs free energy function, thermodynamic potential, Gibbs potential. What do you mean by G? Similarly, what do you mean by A? This point we are going to discuss in this article. So for this, this significance of G means the meaning of G and A, we can study from the mathematical equation, how we see here. The first, I am going to explain to you significance of G first. Significance of G. So we know that the equation G is equal to H minus Ts. We know that this equation G is equal to H minus Ts. Mathematically G can be defined according to this equation. Now we can differentiate this equation. dG is equal to dH minus T into ds minus S dt. म्हणजे काय पहा, हे जे इक्वेशन आहे याचं मी डेरिव्हेटिव्ह घेतलेलं आहे. मग डेरिव्हेटिव्ह घेताना जी त्याच्याबद्दल डी ची लिहायचं. हे मॅथमॅटिक्स मध्ये डी ची लिहायचं. जसं ज्या पद्धतीने डी जी चं आपण डी जी लिहिलं त्याप्रमाणे एच चं पण डी एच लिहायचं. आता इथं काय आहे की टी आणि एस, तर टी आहे मी तसंच ठेवलेलं आहे आणि एच ची डेरिव्हेटिव्ह घेतली आणि इथं मायनस साइन का आलं तर या ठिकाणी ही मायनस साइन आहे. टी आहे तसंच ठेवलं. एच आता ज्या पद्धतीनं टी आहे तसंच ठेवलं इथं, तसं इथं मी एस आहे तसं ठेवलं आणि टी ची डेरिव्हेटिव्ह घेतली आणि मायनस साइन असल्यामुळे इथेही मायनस येते आणि इथेही मायनस येते. येते का लक्षात? म्हणजे टी एस आहे पहा, टी आहे तसंच ठेवलं, डी एस लिहिलं. पुढे इथं मी प्लस एस आहे तसं लिहिलं आणि टी ची डेरिव्हेटिव्ह, एस ची मी इथं डेरिव्हेटिव्ह घेतली, टी आहे तसं आणि पुन्हा एस आहे तसंच ठेवायचं आणि टी आणि बाहेर निगेटिव्ह साइन आहे त्यामुळे हे निगेटिव्ह होणार आणि हे निगेटिव्ह. अशा पद्धतीने मायनस टी डी एस मायनस एस टी टी. सो वी हॅव टू डिफरन्शिएट दिस इक्वेशन. सो this equation becomes dg is equal to dh minus t into ds minus s dt. Okay, again we see here h, we have to substitute the value of dh. How? We know that again h is equal to e plus pv. E plus pv. We have to differentiate this h. dh is equal to d plus pdv plus vdp. dh is equal to d plus pdv plus vdp. All of clear? Now we see here we can substitute the value of dh in this equation. आता या ठिकाणी पहा dh d पी आहे तसंच ठेवलं, व्ही ची डेरिव्हेटिव्ह घेतली. ज्याप्रमाणे पी आहे तसंच ठेवलं त्याप्रमाणे व्ही ठेवायचं आणि ह्याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता याची व्हॅल्यू इथं पुटअप करायची. देअरफॉर डीजी इज इक्वल टू डी प्लस पीडीव्ही प्लस व्हीडीपी. ओके, नाउ डीएच इज इक्वल टू डी, डीएच ची व्हॅल्यू इथं पुटअप केली, डी पीडीव्ही प्लस व्हीडीपी आणि हे मायनस टीडीएस मायनस एसडीटी. ओके, अगेन वी सी हियर अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ thermodynamics. First law of thermodynamics. If we supply, we see here, this is the rectangular vessel in which we can place 1 mole of an ideal gas and we can supply the temperature. How much? dq. So dq amount of heat is absorbed by this system. So amount of heat absorbed by the system can be used to
to change in internal energy and to perform the work. So dq, according to first law of thermodynamics, dq is equal to d plus w रिव्हर्सिबल. म्हणजे काय पहा, हा फर्स्ट लॉ हे तुम्हाला समजलं पाहिजे. हा 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस यामध्ये ठेवलेला आहे विथ वेटलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन. बरोबर आहे का? त्याला आपण हीट सप्लाय केली. किती हीट सप्लाय केली आपण? dq अमाऊंट ऑफ हीट केली. मग आता हीट सप्लाय केल्यानंतर या सिस्टीमनी दोन प्रकारे वापरले. एक म्हणजे या सिस्टीमचं इंटरनल एनर्जी चेंज होतो. मग हा dq जो आहे तो चेंज इन इंटरनल एनर्जी साठी वापरला. त्याच वेळेला या सिस्टीम पासून वर्क होतं. म्हणजे काय तर मुळात समजा व्हॉल्यूम V1 आहे आणि या सिस्टीमचं व्हॉल्यूम चेंज झालं V2, म्हणजे वर्क झालं ना त्या सिस्टीम पासून. म्हणजे सिस्टीमने हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर दोन प्रकारे हीट वापरली. एक त्या सिस्टीमचं इंटरनल एनर्जी चेंज होतो म्हणजे D, आणि त्या सिस्टीम पासून वर्क होतं म्हणजे W रिव्हर्सिबल. सो अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स dq इज इक्वल टू de प्लस w रिव्हर्सिबल. मग आता या ठिकाणी पहा, याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू आणि या इक्वेशनला इक्वेशन नंबर 2 म्हणू. बरोबर? आता अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मी या ठिकाणी लिहितो पहा, dq इज इक्वल टू de प्लस w रिव्हर्सिबल. तर पहा मी पुन्हा सांगतो, जी हीट ऍब्सॉर्ब केलेली आहे त्यामुळं इथे त्या सिस्टीमचं इंटरनल एनर्जी चेंज झाली. त्याचबरोबर या सिस्टीम पासून मॅक्सिमम वर्क तयार झालं, W रिव्हर्सिबल. येते का लक्षात? मग हे मी इक्वेशन या ठिकाणी लिहिलेलं आहे. येते लक्षात? आता पहा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तर अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स entropy ds, entropy of the system ds is amount of heat, it is the ratio of amount of heat absorbed at constant temperature. हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. एंट्रॉपीची डेफिनेशन आहे की ds म्हणजे काय? एंट्रॉपी चेंज, इन्फायनाइटेसिमल चेंज. मग जी हीट ऍब्सॉर्ब केली जाते dq कॉन्स्टंट टेम्परेचरला, याचा रेशो घ्यायचा. मग dq म्हणजे काय? TDS, आणि मग ही TDS व्हॅल्यू इथं पुटअप करायची. मग पहा काय इक्वेशन होणार? TDS इज इक्वल टू DE प्लस W रिव्हर्सिबल. सो इथं पहा अकॉर्डिंग टू सेकंड, हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हा काय आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे तर पहा, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ds is equal to dq divided by t. मग dq is equal to tds. मग dq ची व्हॅल्यू या फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये सबस्टिट्यूट करा. Therefore tds is equal to de plus w रिव्हर्सिबल. म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हे इक्वेशन आहे, हे सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. आणि dq ची व्हॅल्यू पुटअप करायची TDS, म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणजे हे इक्वेशन फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार मिळतं. आता ह्या ज्या 3 स्टेप्स आहेत ह्या तुमच्या बुक मध्ये लिहिलेले नाही आहेत. डायरेक्ट ह्या स्टेप्स वापरलेल्या आहेत, डायरेक्ट ह्या व्हॅल्यू वापरलेल्या आहेत. मी फक्त या ठिकाणी डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर काय आहे? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि सेकंड लॉ TDS या ठिकाणी ह्या व्हॅल्यू. आता TDS D म्हणजे मग आता D ची व्हॅल्यू काय होणार? DE from this equation, DE is equal to TDS minus W reversible. TDS minus W reversible. DE is equal to TDS minus W. म्हणजे TW मधून W. मग आता DE ची व्हॅल्यू या इक्वेशन नंबर सेकंड मध्ये सबस्टिट्यूट करा. Therefore DG is equal to DE TDS minus
डब्ल्यू रिव्हर्सिबल डीई ची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे पहा. काय आहे डीई ची व्हॅल्यू? टीडीएस मायनस डब्ल्यू, टीडीएस मायनस डब्ल्यू प्लस पीडीव्ही प्लस व्हीडीपी मायनस टीडीएस आणि मायनस एसडीटी. म्हणजे या ठिकाणी डीई ची व्हॅल्यू फक्त मी पुटअप केलेली आहे. डीई टीडीएस मायनस डब्ल्यू रिव्हर्सिबल, पीडीव्ही व्हीडीपी मायनस टीडीएस मायनस एसडीटी. मग ही टीडीएस मायनस टीडीएस कॅन्सल होईल. मग नेक्स्ट इक्वेशन काय आलं बा? डीजी इज इक्वल टू मायनस डब्ल्यू रिव्हर्सिबल प्लस पीडीव्ही प्लस व्हीडीपी मायनस एसडीटी. हे इक्वेशन आहे. ओके, सिम्प्लिफाय केल्यानंतर म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब केलेली, चेंज इन इंटरनल एनर्जी अँड मॅक्सिमम वर्क डब्ल्यू रिव्हर्सिबल, हा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. आणि सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स नुसार डीक्यू ची व्हॅल्यू काय आहे? टीडीएस, ती इथं पुट केलेली आहे. मग टीडीएस डीई प्लस डब्ल्यू रिव्हर्सिबल. मग डीई इज इक्वल टू, याच्यावरून काय होणार? डीई इज इक्वल टू टीडीएस मायनस डब्ल्यू. आणि ही डीई ची जी व्हॅल्यू आहे ती या इक्वेशन नंबर 2 मध्ये पुटअप केलेली आहे. आणि मग या ठिकाणी टीडीएस मायनस टीडीएस कॅन्सल होईल आणि हे इक्वेशन. म्हणजे हे फर्स्ट लॉ आणि सेकंड लॉ हे दोन इक्वेशन तुम्ही लक्षात घ्या. आता एक महत्वाचा पॉइंट आहे ते तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. पहा की जेव्हा सिस्टीमला तुम्ही हीट सप्लाय करता डीक्यू, तर या ठिकाणी मी आता सांगितलं की याचं इंटरनल अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ इंटरनल एनर्जी चेंज होतं आणि मॅक्सिमम वर्क होतं. मॅक्सिमम म्हणजे डब्ल्यू रिव्हर्सिबल. इथं लक्षात घ्या, डब्ल्यू रिव्हर्सिबल. मग डब्ल्यू रिव्हर्सिबल मध्ये दोन प्रकारचं वर्क असतं. एक मॅकॅनिकल वर्क आणि दुसरं वर्क नॉन मॅकॅनिकल वर्क. दोन प्रकारचं वर्क. डब्ल्यू रिव्हर्सिबल म्हणजे दोन, अल्जेब्रिक सम ऑफ मॅकॅनिकल वर्क आणि दुसरं वर्क कोणतं? नॉन मॅकॅनिकल वर्क. लक्षात आलं? म्हणजे हीट जी सप्लाय केलेली आहे त्यामुळं एक इंटरनल एनर्जी आणि मॅक्सिमम वर्क डब्ल्यू रिव्हर्सिबल. मग मॅक्सिमम वर्क कोणतं आहे? बोथ आपण असं का म्हणतो? तर बोथ म्हणजे एक कोणतं? तर मेकॅनिकल वर्क. सेकंड वर्क कोणतं? नॉन मेकॅनिकल वर्क. आता या ठिकाणी मेकॅनिकल वर्क म्हणजे पीव्ही टाईप वर्क. म्हणजे काय की वर्क डन ड्यू टू चेंज इन व्हॉल्यूम. म्हणजे जे वर्क व्हॉल्यूम चेंज होण्यामुळे जे होतं हीट ऍब्सॉर्ब केल्यानंतर त्याला म्हटलं जातं मेकॅनिकल वर्क. आणि ते पीडीव्ही, मग ते वर्क कशाने डिनोट केलं जातं? पीडीव्ही. पी म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर आणि व्ही म्हणजे काय? चेंज इन व्हॉल्यूम. मग चेंज इन व्हॉल्यूम मुळे वर्क होतं ना, मग त्याला मेकॅनिकल वर्क म्हणतो. ते पीडीव्ही. येते लक्षात? म्हणजे डब्ल्यू रिव्हर्सिबल मेकॅनिकल वर्क जे आहे ते पीडीव्ही आणि नॉन मेकॅनिकल वर्क जे आहे ते डब्ल्यू नेट. नॉन मेकॅनिकल वर्क आहे ते कोणतं वर्क? डब्ल्यू नेट. लक्षात येते? डब्ल्यू नेट. मग आता इथं समजून घेतलं पाहिजे मेकॅनिकल वर्क म्हणजे वर्क डन ड्यू टू चेंज इन व्हॉल्यूम, ते पीडीव्ही. नॉन मेकॅनिकल वर्क म्हणजे काय? डब्ल्यू नेट. NET नेट. आता एक याच्यातला एक भाग समजून घ्या की पहा की याच्यामध्ये हे समजा हे वर्क आहे, टोटल वर्क आहे, त्याला आपण म्हणणार डब्ल्यू रिव्हर्सिबल. त्याला काय म्हणणार? डब्ल्यू रिव्हर्सिबल. आता याच्यामध्ये दोन पद्धतीचं वर्क आहे. हे आहे डब्ल्यू नेट, हे आहे काय? डब्ल्यू नेट. आणि हे जे वर्क आहे वर्क डन ड्यू टू चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे पीडीव्ही. म्हणजे डब्ल्यू नेट आणि हे वर्क कोणतं आहे? हे वर्क नॉन मेकॅनिकल वर्क. हे वर्क कोणतं आहे? नॉन मेकॅनिकल वर्क. नॉन मेकॅनिकल वर्क म्हणजे डब्ल्यू नेट आणि मेकॅनिकल वर्क म्हणजे पीडीव्ही. आणि ह्या दोघांची बेरीज पीडीव्ही ड्यू टू चेंज इन व्हॉल्यूम आणि नॉन मेकॅनिकल वर्क म्हणजे डब्ल्यू नेट. ओके. मग आता पहा
हे वर्क आपण वजा केलं तर त्याला आपण म्हणणार नॉन मेकॅनिकल वर्क। मग नॉन मेकॅनिकल वर्क म्हणजे काय? वर्क अदर दॅन ड्यू टू चेंज इन व्हॉल्यूम। म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम मुळे जे वर्क होतं ते वर्क सोडून याच्या व्यतिरिक्त जे वर्क राहतं त्याला म्हटलं जातं नॉन मेकॅनिकल वर्क। म्हणजे हे वर्क आपण वजा केलं मेकॅनिकल वर्क, याच्या व्यतिरिक्त जे वर्क शिल्लक राहतं त्याला म्हणतो आपण नॉन मेकॅनिकल वर्क, आणि त्याला कशाने डिनोट त्या वर्कला कशाने डिनोट केलं जातं? डब्ल्यू नेट। मग आता पहा या इक्वेशन मध्ये डब्ल्यू नेट इज इक्वल टू डब्ल्यू रिव्हर्सिबल मायनस पीडीव्ही। म्हणजे मेकॅनिकल वर्क वजा करून या दोन वर्क मधलं वजा करून जे वर्क शिल्लक राहतं त्याला म्हटलं जातं नॉन मेकॅनिकल वर्क। मग हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे। पहा डब्ल्यू रिव्हर्सिबल म्हणजे काय? दोन्ही प्रकारचं वर्क, मेकॅनिकल वर्क, नॉन मेकॅनिकल वर्क। मेकॅनिकल वर्क या दोघांची बेरीज म्हणजे डब्ल्यू रिव्हर्सिबल। मग मेकॅनिकल वर्क कोणामुळे होतं? पीव्ही टाईप वर्क, पीडीव्ही। आणि त्याच्या व्यतिरिक्त जे वर्क आहे ते मी तुम्हाला सांगितलं काय? नॉन मेकॅनिकल वर्क। आणि जे नॉन मेकॅनिकल वर्क कशाने डिनोट केलं जातं? डब्ल्यू नेट। म्हणजे डब्ल्यू रिव्हर्सिबल मेकॅनिकल वर्क प्लस नॉन मेकॅनिकल वर्क। मेकॅनिकल वर्क वर्क ड्यू टू चेंज इन व्हॉल्यूम, वर्क ड्यू टू चेंज इन व्हॉल्यूम, आणि ते कशाने डिनोट केलं जातं? पीडीव्ही। आणि नॉन मेकॅनिकल वर्क डब्ल्यू नेट। म्हणजे डब्ल्यू नेट इज इक्वल टू याच्यातून जे वर्क आपण वजा करू, म्हणजे वर्क ड्यू टू चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे मेकॅनिकल वर्क वजा करून जे शिल्लक राहतं त्याला म्हणतात नॉन मेकॅनिकल वर्क। नॉन मेकॅनिकल वर्क डब्ल्यू नेटनी डिनोट केलं जातं। हा पॉईंट समजला की मग सिग्निफिकन्स ऑफ जी अँड ई लक्षात येतो। समजलं? मग आता पहा या ठिकाणी डब्ल्यू रिव्हर्सिबल इज इक्वल टू पीडीव्ही प्लस डब्ल्यू नेट। मग डब्ल्यू नेट म्हणजे या वर्क मधून जे वजा होतं ते। मग आता हे डब्ल्यू रिव्हर्सिबलची जी व्हॅल्यू आहे, डब्ल्यू रिव्हर्सिबल इज इक्वल टू पीडीव्ही प्लस डब्ल्यू नेट, ही व्हॅल्यू इथं पुटअप करूया। देअरफॉर डीजी इज इक्वल टू मायनस डब्ल्यू रिव्हर्सिबल पीडीव्ही आहे म्हणजे मायनस पीडीव्ही, डब्ल्यू नेट म्हणजे म्हणजे मायनस होणार कारण हे निगेटिव्ह साइन आहे, मायनस डब्ल्यू नेट प्लस पीडीव्ही। पहा हे डब्ल्यू रिव्हर्सिबलची व्हॅल्यू मी इथं पुटअप केलेली आहे म्हणजे मायनस पीडीव्ही। इथं डब्ल्यू आर ई व्ही लिहिलेलं आहे। डब्ल्यू याचा अर्थ डब्ल्यू रिव्हर्सिबल वर्क, मेकॅनिकल प्लस नॉन मेकॅनिकल, आणि इथं डब्ल्यू नेट म्हणजे नॉन मेकॅनिकल वर्क। याला म्हटलं तर वर्क अदर दॅन ड्यू टू चेंज इन व्हॉल्यूम। मग ही जी बेरीज आहे ना ती मी इथं सबस्टिट्यूट केली। हे निगेटिव्ह साइन आहे, हे निगेटिव्ह मायनस निगेटिव्ह, आता हे प्लस पीडीव्ही प्लस व्हीडीपी मायनस एसडीटी। आता हे मायनस पीडीव्ही प्लस पीडीव्ही कॅन्सल होणार। मग पुढचं इक्वेशन काय आहे ते पहा, डीजी इज इक्वल टू, मी आता इक्वेशन व्हीडीपी मायनस एसडीटी आणि हे मायनस डब्ल्यू नेट, मायनस डब्ल्यू नेट। ओके, मग आता पहा डीजी म्हणजे ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर। म्हणजे ज्यावेळेला तुम्ही प्रेशर आणि टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवता त्यावेळेला डीपी व्हॅल्यू आणि डीटी व्हॅल्यू 0 येते। देअरफॉर डीपी इज इक्वल टू डीटी इज इक्वल टू 0। का? प्रेशर काय ठेवलेलं आहे? कॉन्स्टंट, टेम्परेचर कॉन्स्टंट, मग डीपी आणि डीटी व्हॅल्यू, मग ह्या दोन टर्म काय झाले? 0 आले। म्हणजे डीजी इज इक्वल टू काय झालं? मायनस डब्ल्यू नेट। म्हणजे डीजी पण कधी आल्या त्या व्हॅल्यू कॉन्स्टंट, कधी आली या 0? तर प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, टेम्परेचर, म्हणून तुम्ही ब्रॅकेट मध्ये डीजी लिहायचं आणि याला पी मायनस टी म्हणजे याचा अर्थ काय? ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर इज इक्वल टू मायनस डब्ल्यू नेट। मग हे निगेटिव्ह साइन इकडे ट्रान्सफर करा, मग याला म्हटलं जातं मायनस डीजी ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर इज इक्वल टू डब्ल्यू नेट। and this equation represents the physical significance of G। म्हणजे काय पहा, निगेटिव्ह याचा अर्थ डिक्रीज इन व्हॅल्यू। तुम्ही रीड कसं करायचं पहा, द डिक्रीज इन, का डिक्रीज? तर निगेटिव्ह व्हॅल्यू आली। द डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ गिव्स फ्री एनर्जी फंक्शन
at constant pressure and temperature measures maximum reversible work. पण कोणतं वर्क? मॅक्झिमम रिव्हर्सिबल नॉन मेकॅनिकल वर्क डन बाय द सिस्टीम. कोणतं? डब्ल्यू नेट आहे ना. म्हणजे डब्ल्यू नेट म्हणजे आपण काय म्हटलेलं आहे इथं? नॉन मेकॅनिकल वर्क. येते का लक्षात? मग परत सिंपल आहे. द डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ डिक्रीज इन फ्री एनर्जी ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर मेजर्स नॉन मेकॅनिकल वर्क डन बाय द सिस्टीम. मॅक्झिमम रिव्हर्सिबल नॉन मेकॅनिकल वर्क डन बाय. म्हणजे जी व्हॅल्यू काय मेजर करते? जी या जी आणि ए मधली व्हॅल्यू काय मेजर करते? पण ती कधी करते? तर जी व्हॅल्यू डिक्रीज व्हायला पाहिजे. आणि मग डिक्रीज झालेली जी व्हॅल्यू काय मेजर करते? ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर. तर नॉन मेकॅनिकल. आणि त्यालाच म्हटलं जातं फिजिकल सिग्निफिकन्स. मग तुम्हाला परीक्षेमध्ये हे काही डेरिव्हेशन विचारलं जाणार नाही. आता ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पेपर आहे. पण तुम्हाला माहित पाहिजे ना क्वेश्चन कसा विचारला जाईल. द डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ गिव्स फ्री एनर्जी फंक्शन ऍट कॉन्स्टंट प्रेशर मेजर्स डॅश डॅश. मग खाली ऑप्शन असेल नॉन मेकॅनिकल वर्क, दुसरा असेल मेकॅनिकल वर्क, बोथ आणि नन ऑफ दिस. मग याच्यातलं करेक्ट आन्सर काय? द डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ गिव्स फ्री एनर्जी फंक्शन ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर मेजर्स कोणतं वर्क? तर नॉन मेकॅनिकल वर्क डब्ल्यू नेट. म्हणजे हे डेरिव्हेशन जर तुम्ही केलं तर तुमचं कन्फ्युजन होणारच नाही. पण तुम्ही करणार नाही हे मला माहिती आहे. तर हे तर तुम्हाला पाठ करावं लागेल. मायनस डेल्टा जी ऍट पी इज इक्वल टू डब्ल्यू. म्हणजे डिक्रीज इन व्हॅल्यू ऑफ गिव्स फ्री एनर्जी फंक्शन ऍट कॉन्स्टंट प्रेशर टेम्परेचर मेजर्स नॉन मेकॅनिकल वर्क. येते लक्षात? तर या ठिकाणी हा फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ जी आपण या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. आता दुसऱ्या या ठिकाणी मला सूचना सांगायची आहे की पुढे आपण म्हणजे फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ ए पाहिल्यानंतर पुढचं आर्टिकल आपण पाहणार आहोत. काय? तर व्हेरिएशन ऑफ जी. म्हणजे जी मध्ये बदल होतो कधी? विथ चेंज इन प्रेशर अँड टेम्परेचर. मग ते इक्वेशन काय आहे ते आपण अभ्यासतो. मग ते इक्वेशन अभ्यासत असताना हे इक्वेशन जे आहे हे डायरेक्ट घेतलं जातं. पहा कोणतं? डीजी इज इक्वल टू व्हीडीपी मायनस एस डी टी मायनस डब्ल्यू नेट. कोणतं? डीजी इज इक्वल टू व्हीडीपी मायनस एस डी टी. म्हणजे मी आत्ताच हे तुम्हाला इथं क्लिअर करतो कारण तिथे मी हे पूर्ण डेरिव्हेशन लिहिणार नाही. डायरेक्ट मी इक्वेशन घेणार. कोणतं इक्वेशन? डीजी इज इक्वल टू व्हीडीपी मायनस एस डी टी मायनस डब्ल्यू नेट. येते लक्षात? तर अशा पद्धतीनं हे इक्वेशन तुम्ही अभ्यासलं पाहिजे डेरिव्हेशन. आता मी डेरिव्हेशन रिपीट करणार नाही. तुम्हाला समजलं नाही तर पुन्हा तो व्हिडिओ पुन्हा रिपीट करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी क्लिअर. रिपीट केला तर पुन्हा त्याच्यामध्ये वेळ जाणार. येते लक्षात? तर आता पहा की डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ म्हणजे फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे जीचा? डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ गिव्स फ्री एनर्जी फंक्शन ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर मेजर्स मॅक्झिमम रिव्हर्सिबल वर्क. पण कोणतं वर्क? मॅक्झिमम रिव्हर्सिबल नॉन मेकॅनिकल वर्क डब्ल्यू नेट. मॅक्झिमम रिव्हर्सिबल नॉन मेकॅनिकल वर्क डन बाय द सिस्टीम. इक्वेशन काय? मायनस डीजी ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर इज इक्वल टू डब्ल्यू नेट. Okay, I will continue in next lecture, and in next lecture we are going to discuss the physical significance of A. Okay.